शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तीळ पेरल्या प्लॉटमध्ये. आणि इथं आपण तीळ गौरव 55 हा एकरी 3 किलो पेरला आहे. आणि हे क्षेत्र जे आहे हे 1 एकर आहे. आणि 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 20 किलो DAP घेतलेला आहे. आणि त्यामध्ये 3 किलो तीळ टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं पेरणी ट्रॅक्टरने गहू पेरण्याच्या पेरणी यंत्राने पेरलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जो आहे तर हा इथं 1.5 फुटाच्या अंतरानं आपण इथं पेरलेला आहे अशा प्रकारे. तर हा जो तूर आहे तीळ आहे तर हा तुरीमध्ये प्लॉट होता. इथं तूर होती आपली करिश्मा 44. आणि इथं 1.5 फुटाच्या अंतरानं आपण इथं तासं जी आहेत 1 2 3 4 घेतलेले आहेत. 1 2 3 4 फणं 7ला 7 होते, पण काही बंद केली होती आपण. आणि एकरी आपण चांगल्या प्रकारे इथं 3 किलो तीळ टाकलेला आहे. सोबत DAP 20 किलो घेतलेला आहे, त्यामध्ये मिक्स करून इथं पेरलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी चालू करायचं आहे. परंतु आपला जो तीळ आहे हा मुंग्या खाणार नाही. कारण उत्पादन भरपूर तर येतेच, पण मुंग्या का खाणार नाही याचं कारण असते. कारण आपण या तिळाला क्लोरोपायरिफॉस किंवा सायपरमेथ्रिन किंवा इमिडाक्लोप्रिड अशा प्रकारे आपण इथं प्रति किलो 3 मिली इथं चोळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे URB प्रक्रियेमुळं ते आपण तीळ जो आहे तर तीळ URB प्रक्रियेमुळं कसल्याही प्रकारे आपला इथं जो आहे बलवान झालेला आहे, उत्पादनशक्ती वाढली आहे, रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळं तीळ हा एकदम चांगल्या प्रकारे आपण इथं झालेला आहे. त्यामुळं खताची मात्रा जास्त द्यायची गरज नाही. आणि पाणीसुद्धा मोजकं द्यायचं. आणि थोडं थोडं व्यवस्थापन करून 2-2 घंटे पाण्याचं करून आपण इथं उगवणशक्ती करायची आहे. त्याच्यानंतर आपण पुढील व्यवस्थापन आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगू. तर अशा प्रकारे तिळाचं व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे. त्या तीळ जो आहे तर हा URB प्रक्रियायुक्त गौरव 55 आहे, भरघोस उत्पादन देणारा. आणि या व्हरायटीला रोगप्रतिकारशक्ती भरपूर असल्यामुळं URB प्रक्रियेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असते. त्यामुळं आपल्याला फक्त खताची मात्रा द्यायची. बाकी फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक फवारू शकता. बाकी बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत वगैरे काहीही लागत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट्स लागत नाही खतामध्ये. कुठल्याही प्रकारचं फवारणीमध्ये वेगळं लागत नाही, फक्त कीटकनाशक फवारणी. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची उत्पादन जे आहे हे 5 क्विंटलपासून 9-10 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी व्हरायटी आहे गौरव 55. तर इथं आपण पेरणी केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण गौरव 55 या तिळाची पेरणी इथं 1 एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे. आणि हा तीळ जो आहे हा तीळ आपल्याला 1 जानेवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत पेरू शकतो आपण. तरीही आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देणारा हा तीळ आहे. आणि 20 फेब्रुवारीपर्यंत आपण हमखास पेरू शकता.